गरमागरम वाफाळलेली कॉफी आणि त्यासोबत आपली तयार आहे चीजवाली मॅगी। तर आता पावसाने परत पुन्हा हजेरी लावले, तर त्यामुळे आपण जास्त वेळ किचनमध्ये न उभं राहता मॅगी बनवायची आहे। तर इथे घेतलेले आहेत मी 3 स्लाइस घेतलेले आहेत मॅगीचे। त्याच्यासाठी घेतलेले आहेत 3 पाउच मसाला, जो की ऑलरेडी मॅगीमध्ये असतो। आणि इथं घेतलेलं आहे मी मोझरेला चीज। पण त्याआधी मी समृद्धी दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती तुमचं मनापासून सगळ्यांचं स्वागत करते। तर मॅगीसाठी मी कढई ठेवलेली आहे, तर त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी घातलेलं आहे। तर पाणी हलकं बॉइल्ड झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे स्लाइस टाकून घ्यायचे आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल फेसबुकवर तर पेजला फॉलो करा, इन्स्टावर बघत असाल तर सुद्धा फॉलो करा, आणि यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करा। तर आता सर्व स्लाइस मी घातलेले आहेत पाण्यामध्ये, आणि ते सर्व असं मस्त आतमध्ये घालून मिक्स करायचे आहेत। तर इथं घेतलेले आहेत पाऊच, आणि ते मस्त कैचीने कट करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे। तर बेसिकली मॅगी तर सगळेच करतात, पण ह्याच्यामध्ये योग्य प्रमाण आहे की मॅगीसाठी किती पाणी टाकायचं आहे। तर 3 जे आपले स्लाइस असतात ना पाऊचमधले, त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी इनफ असतं। म्हणजे तितकं जर तुम्ही पाणी टाकलात ना तर मॅगी एकदम मस्त शिजून तयार होते। तर मी इथं आटावाली घेतलेली आहे, म्हणजे नॉर्मल मॅगीमध्ये प्रकार असतात ना की, तर त्याच्यामधला मी आटा नूडल्स घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये भाज्या पण आहेत थोड्या, म्हणजे मटार वगैरे तुम्हाला जे हे दिसत आहे ना, तर ते पाऊचमधलेच आहेत। तर मस्त लागते। आणि आता कसं किचनमध्ये थांबायला नको होतं, आणि तरीसुद्धा चमचमीत गरमागरम हवं असतं खायला, आणि मुलांना तर खूपच मॅगी आवडते। तर ह्याच्यामध्ये मी चीज घातलेला आहे मुलांच्या फरमाईशनुसार। तर एकदम हे चीजवाली मॅगी नक्की ट्राय करा। तर हलकीशी उकळी आलेली आहे मॅगीला, तुम्ही बघू शकता। पाणी बघा थोडंसं अजून दाट पाहिजे, म्हणून मी अजून थोडंसं गॅसवर ठेवणार आहे। रंगसुद्धा छान दिसत आहे, वाफ येत आहे, तर मस्त कलर आलेला आहे। मग आता आपली मॅगी लगेच तयार होते। बोलताना बोलतात की 2 मिनिटामध्ये मॅगी शिजून होते, पण तसं काही नसतं, ॲटलिस्ट 5 मिनिट तरी लागतात मॅगी शिजण्यासाठी। तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे, थोडंसं दाटसरपणा आलेला आहे पाण्याला, म्हणजे त्याचं सूप तयार झालेलं आहे। आणि मॅगीमध्ये जर तुम्हाला सूप आवडत असेल जास्त, तर तुम्ही अजून 1 वाटीभर पाणी, म्हणजे 100 ml टाकू शकता। तर आता मी शिजले का बघते, व्यवस्थित चेक करते। तर आता मॅगी आपली शिजून तयार आहे। तर ह्या स्टेजला आपण काय करायचं, जे मोझरेला चीज आहे ना ते घालून घ्यायचं आहे। आता इथं बाउलमध्ये मी मोझरेला चीज घेतलेला आहे, ते आता कढईमध्ये टाकून घेते। एकदम मस्त लागते, चीजी फ्लेवर येतो आणि खूप भारी लागतं। एकदा ट्राय करा तुम्ही, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। तर आता हे चीज टाकलेलं आहे, आणि आता 1 मिनिटसाठी आपण कवर करून झाकून ठेवूया। तर आता आमचा 1 मिनिट झालेला आहे, उघडून बघूया कसं दिसत आहे। बघा किती भारी झालेलं आहे, मेल्ट झालेला आहे चीजसुद्धा, तुम्ही बघू शकतात। मी तुम्हाला दाखवते आता। आणि सूपसुद्धा अगदी दाटसर झालेला आहे, किती छान दिसत आहे, येलो मॅगी, आणि त्याच्यावर हे व्हाईट कलरचं एकदम चीजी। तर आता आपण काय करूया, गॅस बंद करायचा आणि सर्विंग करून घ्यायची। आता बघा मी कढई खाली उतरलेली आहे सर्विंग प्लेटमध्ये काढण्यासाठी। तर आपण आता सर्विंग प्लेटमध्ये तुम्हाला मी काढून दाखवते। बघा किती गरमागरम आहे, कॅमेऱ्याला सुद्धा अशी वाफ लागलेली आहे। परत मी पुसून परत सर्व करत आहे, तुम्ही बघू शकता। खूप मस्त क्रीमी झालेला आहे, आणि त्याच्यामध्ये जो चीजचा फ्लेवर असतो ना, जो क्रीमीनेस असतो ना, तो खूप छान लागतो। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। तर अशाच रेसिपींसाठी सुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर मग आता आपली सर्विंग पण झालेली आहे, चीजसुद्धा दिसत आहे की नाही, 1 नंबर। तर आता ह्यासोबत घेऊया आपण कॉफी गरमागरम, कारण पाऊस पडतोय म्हणजे काहीतरी गरम झालंच पाहिजे। तर आपली चीज मॅगी तयार आहे। पुन्हा परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत टाटा, थँक्यू।
धन्यवाद.